नमस्कार मित्रांनो 15 जुलै आधी करा हे काम अन्यथा मिळणार नाही गॅस सिलेंडर. काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो 15 जुलै आधी हे काम करा अन्यथा तुमचा जो गॅस आहे गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही. ग्राहकांसाठी एक मोठी बातमी येत आहे. बघा, गॅस सिलेंडर धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे की घरगुती गॅस जो आहे ही बातमी तुमच्यासाठी आहे. बघा, घरगुती गॅसची जे कनेक्शन आहे तुमचं कट करण्यात येईल. कारण तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा स्वयंपाकासाठी जे चोरीचा वापर केला जात होता, मात्र आता ग्रामीण भागात देखील घरामध्ये गॅस जे कनेक्शन आहे ते आलेले आहेत. आणि उज्ज्वला PM उज्ज्वला जी गॅस योजना आहे त्या योजनेमार्फत तुम्हाला जी गॅस आहे ते गॅस पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कमी दरामध्ये या योजनेमार्फत मिळत आहेत. आणि याची जर तुम्ही गॅस कनेक्शन असलेल्या प्रत्येक ग्राहकांसाठी आता KYC जी आहे ती KYC करणं आता अनिवार्य केलेले आहे. अन्यथा तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते गॅस कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे किंवा बंद करण्यात येणार आहे. कारण तुम्ही जर KYC गॅसची केली नसेल तर तुमचे जे गॅस कनेक्शन आहे ते बंद करण्यात येईल. कारण तुम्हाला जी सबसिडी आहे ती पडणार नाही. त्यामुळे आपण गॅसची KYC करणे अनिवार्य आहे. आता तुम्ही कुठे KYC करू शकता तर ते पाहू अगोदर. चला, तुम्ही KYC कुठे करायची पहा, तुम्हाला सांगतो. आणि कोणकोणती कागदपत्रे न्यायची ती महत्त्वपूर्ण सांगतो. चला मित्रांनो, बघा, ज्या ग्राहकांना अजून देखील आपली KYC पूर्ण केली नसेल अशा ग्राहकांना सबसिडीचा जो लाभ आहे तो सुद्धा देखील मिळणार नाही. तसेच ग्राहकांनी 15 जुलै आधी KYC करणे गरजेचं आहे. आणि ती कुठे करायची तर गॅस एजन्सी जी आहे तुमच्या जवळपास तिथे जाऊन ती KYC आहे. आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते पहा. आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि गॅसचं जे पुस्तक असतं ही कागदपत्रे घेऊन गॅस एजन्सीमध्ये जा आणि तिथे KYC तुमची केली जाईल. ही होती महत्त्वाची बातमी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.